विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आता सध्या जगाला कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत? लोकसंख्या वाढ, प्रदूषण, दारिद्र्य आणि बेरोजगारी, दुष्काळ, महापूर. त्यापैकी आज आपण बघायचं आहे ते प्रदूषण. प्रदूषण कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात? जलप्रदूषण, वायू प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण. आता दोन गट करायचे आहेत आणि हे प्रदूषण होण्याची कारणे आणि त्याचे परिणाम काय होतात ते तुम्हाला डिस्कस करायचे. तुम्ही दोन करू शकता. तुम्ही कारणांच्या वरती करायचे आणि तो परिणाम काय होतात ते सांगायचे. हा सगळ्याचा कॉमन आहे. पाणी दूषित होत आहे आणि त्यामुळे आजार पसरतात. लोकसंख्या पुढे येऊन सांगायची. मोठा आवाज झाला की ऐकू येत नाही. बहिरे होऊ शकतात, बहिरे पण येऊ शकतो. आणि मृदा प्रदूषणाचं म्हणजे अन्न वगैरे जमीन अन्न व्यवस्थित उगवत पण आणि रसायनं मिक्स असेल. फॉर एक्झाम्पल आपला शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. औषध तर मारतातच, पण कारखान्याचं पाणी वगैरे सोडल्यामुळे ते जमीन नापीक. गाड्यांचा धूर, कारखान्यातला धूर. लोकसंख्या वाढीमुळे उद्योगधंद्यांची गरज असली म्हणजे रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंदे उभे करण्यात आले. उद्योगधंद्यांना स्रोत म्हणून पाण्याचा वापर केला गेला आणि तेच पाणी पिण्याच्या स्रोतामध्ये म्हणजे नदी नाले ओढे हे जे स्वच्छ होते त्याच्यामध्ये त्यांचा विसर्ग केला गेला आणि त्यामुळे जलप्रदूषण झाले. वायू प्रदूषण ची कारणे असं सांगू की ते सुद्धा एक लोकसंख्या आणि मानवजातीला जोडून आहे. गाड्यांची संख्या वाढली आणि इतर सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करू लागला जास्तीत जास्त. त्यामुळे वायू प्रदूषण वाढले आहे आणि उद्योगधंद्यांमधून येणारा धूर, कारखान्यांमधून येणारा धूर यामुळे सुद्धा वायू प्रदूषण निर्माण झालेलं आहे. आणि गाड्यांचा आवाज, त्याच्यानंतर सण समारंभ उत्सव यामध्ये वापरले जाणारे गावडी आणि वेगवेगळी साधने जे वापरली जातात त्यामुळे सुद्धा ध्वनी प्रदूषण होते. आणि ह्या सर्वांमधून निर्माण होणारा कचरा किंवा घरगुती कचरा आणि उद्योगधंद्यांमधून निर्माण होणारा सांडपाणी कचरा इत्यादी हे सर्व एका ठिकाणी म्हणजे त्याचं योग्य विल्हेवाट लावली जाते. कुठेतरी समुद्रामध्ये एकतरी फेकले जाते किंवा कुठेतरी त्याचा साठा करून ठेवला जातो, डंप केला जातो किंवा ते पुरलं जाते. यामधून प्रदूषण झालेलं आहे. या व्यतिरिक्त रासायनिक खतांचा खूप जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे जमीन नापीक बनत झाली आहे, म्हणजे खारपुडी बनत झाली आहे. ती लागवडी योग्य आता केलेली नाही आहे, त्यामुळे सुद्धा मृदा प्रदूषण झाले असं. ही सगळी काय झाली प्रदूषणाची कारणे. परिणाम जलप्रदूषणामुळे पाणी दूषित झाले, त्यामुळे नवनवीन रोग निर्माण झाले, त्यामुळे मानवाला हानी पोहोचत आहे. वायू प्रदूषणामध्ये वाहनांच्या धूर किंवा कारखान्यांचा धूर जास्त निर्माण झाल्यामुळे श्वसनाचे आजार निर्माण झालेले आहेत.
ध्वनी प्रदूषणामध्ये मोठमोठ्या डॉल्बींचा आवाज किंवा मोठमोठ्या डॉल्बींचा आवाज वगैरे जास्त झाल्यामुळे एकेकांना कायमचा बहिरेपणा त्यावेळी होऊ शकतो आणि हार्ट अटॅकचं प्रमाण त्यामुळे सुद्धा वाढलेलं आहे. तसेच मृदा प्रदूषणामध्ये जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर केला गेल्यामुळे जमीन नापीक बनत चालली आणि त्याच्यापासून जे उगवणारे भाजीपाला वगैरे आहेत त्याच्यामध्ये पोषण कमी झाले. फॉर एक्झाम्पल आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये जे काही भाजीपाला असू दे किंवा कुठलंही जे शेतीमधलं पीक आहे त्याच्यामध्ये औषध फवारणी जास्त होऊ लागली. हे प्रदूषणाची परिणाम आहे. आता हे सगळं प्रदूषण हे सगळं रोखण्यासाठी आपण काय काय करू शकतो, उपाय काय काय करू शकतो? जलप्रदूषण रोखायचे काय काय करू शकतो आपण? इचलकरंजीमध्ये मोठ्या प्रमाणात हातमाग वस्त्र उद्योग जो चालतो त्याच्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यातून निघणारे जे सांडपाणी आहे म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करताना जे पाणी वापरते त्यातून निघणारे सांडपाणी ते पुस्तक योजना करून त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे की त्याच्यावरती त्या पाण्यावरती प्रक्रिया करून ते नाल्यांमध्ये सोडले जाते. याचा पण पुढे जाऊन त्याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. इचलकरंजीची ओळख पंचगंगा या नदीमुळे होते. तर पंचगंगेचे जे पाणी आहे ते पिण्यायोग्य नाही आहे. एवढं प्रदूषण झालेलं आहे तर त्या संदर्भात काहीतरी नियम यायला पाहिजेत आणि लोकांनी म्हणजे पाणी जे घाण करतात ते थांबायला पाहिजे. म्हणजे पंचगंगेला वाचवा असा काही अशा पद्धतीचे नियम तुम्ही वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे आणि जे कारखान्याचं पाणी सांडपाणी वगैरे नदीत न सोडता त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. आणि आपण सण समारंभाचे ध्वनीचा डॉल्बी वगैरे लावतो, साऊंड वगैरे लावतो, त्याचा आवाज कमी ठेवला पाहिजे जेणेकरून ध्वनी प्रदूषण पण होणार नाही. आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे, रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे. अशा प्रकारे आज आपण कारणे, परिणाम आणि उपाय प्रदूषणाचे बघितलेले आहेत.